भाजपा विधायक श्वेता महाले ने किसान कर्ज माफी समेत कई मुद्दों पर कांग्रेस सरकार और उभाटा गुट सांसद संजय राउत पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि भाजपा सरकार ने किसानों के लिए जो काम किया वे कांग्रेस 50 साल में नहीं कर पाई। कर्ज माफी के बाद किसानों का सिबिल खराब न हो, इसके लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने तुरंत अधिकारियों को निर्देश दिए। ये बयान विधायक श्वेता महाले बुलढाणा में मीडिया से बातचीत दौरान साझा किया। चलिए नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे केलंय ते आतापर्यंत काँग्रेसला त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये शक्य झालेलं नाहीये। आज ज्या समृद्धी महामार्गाने आपण प्रवास करतोय तो समृद्धी महामार्ग म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांची मुख्य आपल्या महाराष्ट्राला ती देणगी आहे। आज कुठलेही इलेक्शन नसताना शेतकरी हित बघून कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी घेतला। कालच माझी भेट फडणवीस साहेबांसोबत झाली आणि कर्जमाफी झाल्यानंतर सिबिलच्या संदर्भामध्ये एक शेतकऱ्यांकडून सूचना येत होती। ती सूचनेच्या संदर्भात मी पत्र घेऊन जेव्हा फडणवीस साहेबांकडे गेलोय तेव्हा फडणवीस साहेबांनी लगेचच त्या ठिकाणी सहकार आयुक्तांना फोन लावला आणि त्यांना सूचना दिल्यात की शेतकऱ्यांचं सिबिल हे खराब होता कामा नये। म्हणजे एवढं संवेदनशील नेतृत्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। काँग्रेसला टीकेशिवाय काही राहिलेलं नाहीये आणि त्यातून त्यांनी ती टीका केलेली आहे। अनेकदा महिला राजकारण्यांवर टीका करताना किंवा टिप्पणी करताना राजकीय नेत्यांची भाषा घसरते, याचा अनुभव तुम्हालाही आलेला आहे। काय म्हणाल, याची काहीतरी परिसीमा किंवा याचं काहीतरी लिमिट किंवा नियंत्रण पाहिजे असं आपल्याला वाटतं? नक्कीच असलं पाहिजे। राजकारण एकतर महिला ह्या मूळतः कमी आहेत राजकारणामध्ये आणि ज्या महिला आपलं कुटुंबाचा विश्वास संपादित करून जेव्हा राजकारणाच्या माध्यमातून समाजापुढे येतात त्यावेळेला नक्कीच अशा महिलांचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे। दोन्ही पक्षांकडून सन्मान झाला पाहिजे। टीका नक्कीच तुम्ही करा, परंतु ही टीका विचाराची त्या ठिकाणी असली पाहिजे, वैयक्तिक स्वरूपाची टीका असता कामा नये।